जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज माझ्यासोबत सनलाइट फोटो स्टुडिओचे ओनर किरण सर आहेत. माझा छोटा भाऊ आहे. तर ते काही आपल्याला आपल्या जिम वर्कआउट विषयी आणि आपल्या 90 डेज सिरीज फॅट लॉस आणि मसल गेन आहे त्याच्याविषयी काही त्यांचे प्रश्न आहेत. तर ते आपल्याला विचारणार आहेत. तर आपण प्रयत्न करू त्याचे आन्सर द्यायचे. तर त्यांचा बघू काय प्रश्न आहे. तर सर, माझा पहिला प्रश्न आहे. तुम्ही 10 वर्षापासून जिम करतायत, बरोबर? बर तर तुम्हाला तर हे 19 डेजचं जे तुम्ही चालू केलंय, बर त्याच्यामधून नेमकं आत्ताच का चालू केलंय ते? आणि बर त्याने तुम्हाला काय सांगायचंय लोकांना? हा. तर काय विषय होता की सध्या सोशल मीडियावर येस. सोशल मीडिया असो, यूट्यूब, इंस्टाग्राम, कोणत्याही सोशल मीडियावर अशी कन्सेप्ट चालू आहे की इंजेक्शन घ्यावं लागतंय नाही का, राईट. परत गोळ्या खावा लागतात, त्याच्याशिवाय बॉडीज बनत नाही. सध्याची पिढी काय झाली, आळशी झाली, आळशी. त्यांना ना शॉर्टकट पाहिजे. येस, बरोबर. मी म्हणतो आपण एखाद्या तालीममध्ये गेलो जुन्या, आणि त्याचे जर लेग बघितले त्या माणसाचे, तर असले एवढाले लेग. हो. हा. मग त्यावेळेस ते का डोपिंगच घेत होते का? आणि हम्म. त्यावेळेस काही जिमच्या मशीनीच होत्या का? नुसतं फ्री स्क्वॉटिंग, म्हणजे ज्याला आपण पहिलवानी भाषेत बैठा काय म्हणतो. ओके. आणि त्यांचा आणखीन एक व्यायाम असतो सपाट्या. त्या दोन गोष्टीनच त्यांचं किती शरीर असं आकर्षक, मसल गेन म्हणजे ताकद बी असायची शरीरामध्ये, मसल बी गेन असायचा, आणि लुक बी असायचा एक. बरोबर बरोबर. आहे का नाही? पण आता या म्हणजे फिटनेसच्या नावाखाली जे इंडस्ट्री चालवते, तर समजा ज्या लोकांना हे इंजेक्शन विकायचे, तर बरोबर. जे स्टेरॉइड विकायचे, तर किंवा ह्या गोळ्या विकायच्या, तर किंवा हे कॉम्पिटिशन घेऊन, हे सर्वसामान्य म्हणतोय मी, बरोबर. हाय क्लास लोक हुशार असते, तर त्यांना जर हाय क्वालिटीचं कॉम्पिटिशन खेळायचं असलं, त्याच्यातून त्यांचं फ्युचर असलं, तरच ते खेळतात आणि डोपिंग घेऊन चांगल्या स्टेजवर जातात. पण आपल्यासारख्या छोट्या शहरातल्या ह्या पोरांना भुरळ पाळलं जातं. ह्या मुलांना लक्षात आलं का? त्यांचं जेनेटिक थोडं चांगलं दिसलं की आपल्यातल्याच शीतलचे असते, तर किंवा मग त्यांचे कॉन्टॅक्ट असते, तर त्यांना हे 200-300 रुपयाचे इंजेक्शन हे 20,000 50,000 विकायचे असते, तर बरोबर. आणि त्यांना समाजाचं देणं घेणं नाही की त्या त्यांच्या थोड्याशा पैशामुळे त्याचं आयुष्य बर्बाद होणार आहे. आता आपण बघतो काही उदाहरणं की जे लोक खूप मोठमोठे कॉम्पिटिशन खेळले, बरोबर. पण त्यांचं नंतर फ्युचर म्हणजे त्यांच्या कॉम्पिटिशन सोडून दिल्यानंतर किंवा ते घ्यायचं सोडून दिल्यानंतर त्याला काय ते पीसीओडी म्हणते, तर म्हणजे पोस्ट थेरपी असते त्याची. आपल्याला त्या डोपिंगचं एवढं काय नॉलेज नाही, पण त्याची सायकलिंग असते की ते सोडून दिल्यानंतर काहीतरी करावं लागतं. आता ते, आणि त्याच्यानंतर त्यांचं एवढं म्हणजे वीक होते ते की त्यांना स्वतःचं शरीर चालता, स्वतःचे रोजचे कामं सुद्धा करता येत नाही. उदाहरण आहेत आपल्यापाशी भरपूर. तर आपला ह्याच्या मागचा सगळ्यात मेन उद्देश, जिम जरी आपण 10 वर्ष करीत असलो, ओके. तरी पण आपण एवढं फोकस करून किंवा एवढं लक्ष केंद्रित करून काय होतंय, लोकांना नुसतंच गायडन्स पाहिजे नाही, तुम्ही असं करा, जिम मध्ये हे खा, असं वर्कआउट करा, नाही. ते आताच लोक कसे येतं, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. कसे येतं? बाप दाखवणार तर श्रद्धा घाल. हा, मग बाप दाखव म्हणजे त्यांना दाखवावं लागतंय. मग मी म्हटलं की आपण नुसतंच लोकांना, आपल्या पोरांना किंवा आपल्या जिम मधल्या पोरांना ओके. हे सांगण्यात की बाबा तुम्ही डोपिंग घेऊ नका, तुम्हाला मोठ्या स्टेजवर खेळायचे तरच घ्या. तर तसं नॉलेज घ्यायचं त्या माणसाकडून, आणि नॅचरली ही चांगली तब्येत बनते, ज्यानं आकार येतो शरीराला, आयुष्य वाढतं, आणि तुमचं एक मेहनत केली तर चांगला लुक तयार होतो. ओके. मग मग ह्याच्यामध्ये सर दुसरा क्वेश्चन असा आहे की जे यंगेस्ट पोर आहेत, बरोबर, त्यांच्यामध्ये काय असतं, कमी दिवसात आम्हाला शेप भरपूर चांगला पाहिजे, मेहनत खूप कमी पाहिजे, बरोबर. काही लोकांना असं असतं की आम्हाला फिटनेस चांगली ठेवायची, बरोबर. मग ह्याच्यामध्ये जे तुरळक लोक असतात, हा. काही जे डोपिंग घेतात, हम्म. मग त्याचे साईड इफेक्ट काय काय होतो नंतर, आणि जे नॅचरल मध्ये जे बनवतात त्याचे काय फायदे असतात दोन्हीमध्ये? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगू का, सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये का, की याच्यावर बोलायला कोणी तयार नाही. बरोबर. का मी कशाला डोळ्यावर येऊ, मी कशामुळे डोळ्यावर येऊ, याचं काय म्हणणं असतं यांचं, मीच का मीच का बोलू. बोलू? हा, कारण हे इंडस्ट्रीच अशी चलती की म्हणजे आता समजच तसा आहे. माझं बाबू पुढून गाडी धडकली काय मागून धडक, मग तू मधी बस, माझी जिम चांगली चलती ना, माझा चांगला कस्टमर बेस आहे ना, मग मी बरोबर. कशाला त्यांना ट्रोल करीत बसू. पण आपण त्या विचाराचे नाहीत. आपण ज्या क्षेत्रामधून 2 रुपये कमवतो, आपलं कुटुंब ज्याच्यावर चालतंय, राईट. त्या आपण विषयावर बोललं पाहिजे. आपण बी समाजाचं काहीतरी देणं लागतोच. आपण आज फिटनेस इंडस्ट्रीमध्ये आहेत,
त्याच्यावर आपलं घर चालतंय, बरोबर आहे का नाही? बरोबर. त्याच्यातून आपल्याला इज्जत भेटते, पैसे भेटते, तर मग आपण बोलायला पाहिजे. आपण नाही बोलणार, भारताच्या तरुणांना, आपल्यासारख्या यंग माणसांना नाही बोलायचं, पण बोलायचं कोणी? हे बी बरोबर. महत्वाचा प्रश्न बरं आहे. तुम्ही हे आणि आणि माझं कंप्लीट करू द्या. आणि बोलत असताना याच्यामध्ये काय आहे की सगळ्यात महत्वाचं काय होतं की झिरो नॉलेज असतं लोकांना. बरोबर. म्हणजे नॉलेज असतं म्हणा, ते घ्यायचीच गरज नसते. डोपिंग, स्टेरॉइड ही घ्यायची गरज नाही. नॅचरली तुम्ही चांगली झोप हं. आणि वर्कआउटची सिक्वेन्स असते. सिक्वेन्स म्हणजे कसे की बाबा तुम्ही डेडलिफ्ट, स्क्वॉट, म्हणजे जे प्लेट, रॉड आणि डंबल्सनं वर्कआउट होतं का, ओके. त्या गोष्टीनं म्हणजे वर्कआउटची सिक्वेन्स असती. आहार आणि डेडिकेशन. काय डेडिकेशन म्हणजे रोज कंटिन्यू करणं आणि चांगला आहार, या 4 गोष्टी असल्या ना, नॅचरली ही चांगले म्हणजे ग्रोथ हार्मोन आणि टेस्टोस्टेरोन हार्मोन ग्रोथ होतो, ज्यानं की मसल गेन व्हायला मदत होती. हे जे इंजेक्शन मधून घेतात, गोळ्यामधून घेतात, ते असं बी आपण डेव्हलप करू शकतो. हा, त्या लेवलचं नाही, ओके. पण बेस लेवलचं. हा म्हणजे तुम्हाला एक समाधानकारक शरीर भेटेल. तुम्ही डेडिकेशन करा. सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं कंटिन्यू वर्कआउट करणं, डाएट करणं, चांगली झोप घेणं आणि तुमचा सगळ्यात महत्वाचं काय आहे की असल्या फालतू गोष्टीपासून लांब राहणं. ह्या गोष्टी असल्या का नॅचरली बी हा त्याच्यापेक्षा तुम्हाला बनवायला वेळ जास्त लागन आणि ते तुमचं टिकणार असेल. ते घेतल्यानंतर त्यांचं आयुष्य 10 ते 15 वर्षांना महाग आहे. एखादा माणूस 100 वर्ष जगणार आहे, ओके. तर ते घेतल्यानंतर तो त्याचं आयुष्य 80 वर आणतो. आणि स्टेरॉइड घेतल्यामुळे. आणि ओके. हा माणूस 115 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे हे 15 आणि हे 25 आलेले 30 20, वर्ष. जवळजवळ 25, 40, 30 वर्ष जास्त जगायला लागलं ना ते. बरोबर. बरोबर आहे का नाही? आणि मग ह्याच्यामुळं की आपण ह्या आपलं काम आहे की बाबा ह्या आपल्या युवा पिढीला आपल्याला जे ऐकते किंवा मग कुणी ऐकू किंवा न काय नाही ऐकलं तरी बी बरोबर. आपलं काम आहे. आपलं काय काम आहे किंवा आपण आपल्या प्रोफेशन मध्ये समाज जागृती करायला पाहिजे. जेवढी आपल्याला कळते तेवढी. ज्याला पटते ते घेईन, ज्याला नाही पटत ते सोशल मीडिया आहेच. ये राईट. गोली ले लो, यहाँ डाल दो, ये बडा कर दो. बरोबर. हा, पुढचं काय क्वेश्चन आहे तुमचा? पुढचं क्वेश्चन आहे, तुम्ही 10 वर्षापासून वर्कआउट करतात बरोबर. तुम्हाला असं कधी वाटलं का की स्टेरॉइड घ्यावं? हा. की अशी समजा लोकांची आता शेप वगैरे बॉडी भरपूर छान दिसतात बरोबर. हम्म. त्या टाइप मध्ये मनामध्ये कधी असं आलं का की मी पण ह्या टाइप मध्ये बॉडी बनावं, लोकांना काही हे करू? आता नुसतंच व्हिडिओ पुरतं नाही, पण खरं खरं सांगू खरं का, खरं सांग. काय होतं की आपण आपला आयडियल कोण आहे? बरोबर. आपला आयडियल म्हणजे कसं की आपण कुणाकडे कुणाचं? बघून एक्सरसाइज करतो, कुणाकडे बघून आपण ठरवतो की आपल्याला बॉडी Body. अशी बनवायची, त्याच्यावर डिपेंड असतं. आता ज्या गोष्टीकडून मी शिकलो, मला एवढं तर लक्षात आलं की आपण ज्या वेळेस म्हणजे आपलं ध्येय महत्वाचं असतं. एक चांगलं फिजिक असणं आणि ऍप्सन बिप्सन असतं नाही का, कसं असतं माहितीये का, सगळ्यात महत्वाचं डोपिंगचं जे स्ट्रक्चर असतं का, दिसायला लय भारी असतं. भारी सगळ्यामध्ये दिसायला असं उठाऊ दिसतं की बघता क्षणी सगळ्यांच्या नजरेत बसतं, नजरेत बसतं. पण आतून फुसकं असतं. ते त्यांनाही माहित असतं. त्यांचे ऑर्गन जास्त कामामुळे डॅमेज झालेले असते, तर काही वरून टाकल्यामुळे त्यांना शरीराला जास्त वर्किंग दिलेली असते. हा महत्वाचा मुद्दा राहिला की मला कधी वाटलं का की तसं घ्यावा? येस. माझं कधी आयडियल ते नव्हतं. माझ्या जवळच्या माणसाने भरपूर जणांना घेतलं, कॉम्पिटिशन खेळलं, पण मला कधी वाटलं, मी त्यांच्यासोबत कंटिन्यू वर्कआउटही केलं. आता तुला नाव घ्यायची गरज नाही, माहिती. माहिती आहे मला. हा, पण मला असं कधी वाटलं नाही की मी घ्यावा. आणि सर्वात महत्वाचं की का नाही वाटलं, आपण ज्या लोकांना शिकवतो, ज्या बरोबर. लोकांना गाईड करतो, आपण जेवढं नॉलेज आहे तेवढंच गाईड करतो. पण मग त्या लोकांना आपण काय सांगायचं, त्यांना कसं सांगायचं की तुम्ही घेऊ नका, हे खराब आहे. बरोबर. शिव सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. आणि नॅचरली ही चांगली मसल बनती, चांगलं स्ट्रक्चर उभं राहतं, चांगलं तुम्हाला म्हणजे आयुष्य वाढतं, सुंदर दिसता तुम्ही नॅचरली. मग हे काय घ्यायची गरज आहे? हा, ज्यांना कॉम्पिटिशन खेळायचंय हाय लेवलचं, त्यांचं ते त्यांचं गेम थ्रो जे त्यांचे प्रॉपर गायडन्स मध्ये असते ते त्यांचा वेगळा विषय. पण हे सर्वसामान्य मुलं जे घेतात, ज्यांच्या ज्यांना फक्त एक फोटोशूट करायचा आहे नाही का, ते त्यांच्या आयुष्याशी खेळायला लागलेत ना, खूप मेडिकल म्हणजे इश्यूज येतात त्यांना भविष्यामध्ये. सर तुम्ही आता स्टेरॉइड बद्दल खूप छान प्रकारे सांगितलंय. तर माझं असं म्हणणं आहे की मी डेली वर्कआउट वगैरे करतो. माझं गोल आहे मला शेपमध्ये दिसायचंय. सिक्स पॅक वगैरे आणायचे, तर बॉडी अशी शेपमध्ये
असं बल्क दिसायला पाहिजे आणि अट्रॅक्टिव्ह दिसायला पाहिजे. त्यासाठी मी नॅचरली प्रोग्रेसमध्ये काय करायला पाहिजे समजा डेली वर्कआउट, डाईट हे कसं कसं घ्यायला पाहिजे? तर काय आहे सगळ्यात महत्वाचं, फिट असणं. आता एकदम बरोबर क्वेश्चन विचारलास. फिट असणं म्हणजे ऍक्च्युली फिट असणं आणि येस. फिट दिसणं याच्यामध्ये खूप डिफरन्स असतो. म्हणजे ओके. एखाद्याचा असं बायसेप दिसतोय, ऍप्स ॲब्स दिसते, तो दिसतात, मोठा राईट. तगडा दिसतोय, तो फिट आहे असंच काही नाही. फिटनेसचे 4-5 पैलू असतात, 4 गोष्टी असायला पाहिजे एखाद्या माणसामध्ये. म्हणजे तू फिट आहे तर ओके. तुझ्या फिटनेसच्या शरीरामध्ये 4 ते 5 गोष्टी असतात. उदाहरणार्थ, तुझा हार्ट रेट चांगला पाहिजे. ओके. म्हणजे तुला सहज एखादा जिना चढताना, उद्या माझं दुखायला लागलं, तुला जिना चढताना धाप नाही लागली पाहिजे मला घेऊन, किंवा अटॅक आला मला, तू लागला हातात घेतलं, ओके. म्हणजे मग तुझे हार्ट रेट चांगला पाहिजे. त्यासोबतच ते जिना चढत असताना तुझे पाय नाही, हात नाही थकले पाहिजे. म्हणजे तुझ्यातला इंडोरन्स, मसलचा इंडोरन्स असतो. काय ओके. असतो मसलचा इंडोरन्स. इंडोरन्स, जे तू थकणार नाही ते वाढला पाहिजे तुझा. आणि तुला माझं 80 किलोचं वजन उचलता आलं पाहिजे. ते सगळ्यात आधी उचलता पाहिजे. उचलता हवे. यासाठी बरोबर. तुझी ताकद म्हणजे स्केलेटल तेवढी मसल, मसल म्हणजे वेट ट्रेनिंग, क्रॉसफिट आणि कार्डिओ, या तिन्ही गोष्टी असणं खूप महत्वाच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची जी आपल्या जॉईंटला, म्हणजे जे आपलं आयुष्य वाढायला सगळ्यात जास्त मदत करते, तिला काय म्हणायचं, फ्लेक्झिबिलिटी. म्हणजे तुझ्या टेंडन्सची, जॉईंटची आणि मसलची लवचिकता, ओके. ही खूप महत्वाची. ह्या 4-5 गोष्टी तुझ्यामध्ये असल्या की तू फिट म्हणायचं. आता तुला शरीराला आकार द्यायचा आहे चांगला. बरोबर. शरीराचा आकार कशानं, ब्रॉड चांगला लुक वेट ट्रेनिंग होतो. कशानं, वेट ट्रेनिंग. वेट ट्रेनिंग इतकी महत्वाची. वेट ट्रेनिंग शिवाय पर्यायच नाही. लेडीज असो, जेंट्स असो, वेट ट्रेनिंग म्हणजे जे आपण वजन उचलतो, वेट ट्रेनिंग खूप महत्वाचं. त्याच्याशिवाय मसल गेनच होऊ शकत नाही. हा. दुसरी गोष्ट, लवचिकता. रोज जिम मध्ये आल्यानंतर सुरुवातीला जॉईंट ऍक्टिव्हेट करणं आणि लास्टला स्ट्रेचिंग करणं, महत्वाचं. हे महत्वाचं आहे. आता आठवड्यातून कमीत कमी 2 दिवस आउटडोर रनिंग पाहिजे किंवा वॉकिंग पाहिजे. आउटडोर साठी. आउटडोर पाहिजे. ट्रेडमिलवर आणि क्रॉसफिटवर कधी होत नसते. आउटडोर पाहिजे. किंवा येस. तुझ्यासारख्या समजा ज्यांचं फॅट पर्सेंटेज कमी आहे, त्यांचं 15 दिवसातून एकदा तर पाहिजेच पाहिजे, महिन्यातून 2दा तरी पाहिजे चांगली आउटडोर रनिंग. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्रॉसफिट. क्रॉसफिट म्हणजे काय असतंय की आता आपल्या इंडियामध्ये सगळ्या गोष्टी उशिरा चालू होतात. क्रॉसफिट म्हणजे USA कंट्रीज मध्ये म्हणजे चीप दिसते, फॅट पर्सेंट, हा, राईट. इंडोरन्स, स्ट्रेंथ भरपूर आहे नाही का, म्हणजे असं चपळ आहे, चित्त्यासारखा माणूस आहे. राईट. कशात आलं का, फॅट कमी, मसल बारीक आहे, पण माणूस कसं आहे, चपळ आहे. चित्यासारखा चपळ. हा. ह्या गोष्टी सगळ्या असल्या पाहिजेत. याच्यासाठी सिक्वेन्स असते, म्हणजे प्रत्येकाचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे. आता आपण दुसऱ्याचं सोडून दे, तुझ्यावर विचार करू. ओके. आता तुझं तुझं आता मी पाहतो, आता मला ह्यात एक महत्वाचा मुद्दा ऍड करायचा आहे. ओके. तुझं मी पाहतो, तुझं स्ट्रक्चर कसं आहे माहितीये का, तुझे बायसेप, ट्रायसेप खूप सुंदर आहेत, छान आहेत. लेग पण थोड्याशा मारतो तो, एवढं काय नाही, पण तुझं चेस्ट, बॅक आणि लेग वीक आहे. बरोबर. आपले जे नॅचरल लोक असतात का, नॅचरल ओके. जे बॉडी बनवायचा ट्राय करतात, त्यांच्यामध्ये काय असतं माहिती का, ते दिसणाऱ्या मसल जास्त मारतात, म्हणजे बायसेप, ट्रायसेप. हा. ओके. आणि हे दिसायला लागतं, मग ते मारितच जातात आणि त्यांचं तेच मसल गेन होतो. पण बाकीचे मसल. ऍक्च्युली ताकद म्हणजे आपलं आयुष्य वाढवणाऱ्या, आपल्याला शरीराला चांगला आकार देणाऱ्या, आपलं म्हणजे 10 ते 15 वर्षांनी आयुष्य वाढणाऱ्या मसल आपल्या लेग मसल असतात. मग बरोबर. म्हणलं तसं नॅचरली जी ग्रोथ हार्मोन ऍक्टिव्हेट करणाऱ्या लेग, बॅक, चेस्ट ह्या मसल असतात मोठाल्या. ह्यांना ट्रेन करीत असताना म्हणजे सगळ्या मसल ट्रेन होतात आणि शरीराचा एक वेगळा शेप तयार होतो. आणि तो शेप मग इतका उठून दिसतो. आता हे डोपिंग घेणारे माणसं काही मारलं का, त्यांचं ते घेतलेलं असतं, त्यामुळे ते वर्कआउट बनत चालतं. त्यांचं वर्कआउट कधीच चुकीचं नसतं. पण आपल्याला काय करावं लागतं की बाबा, आपण लेगवर जास्त भर देणं, मोठमोठ्या मसल जास्त भर देणं. आपले पोरं काय करतात, काय होतं, नॅचरली मसल गेन व्हायला खूप उशीर लागतो, खूप वेळ लागतो. त्यांच्यासारखं नसतं. आपल्याला डाएट म्हणजे आपल्याला त्यांच्यापेक्षा 3-4 पटीने जास्तच काम करावं लागतं, तरी त्यांच्या इतकं बनत नाही. मग आपण लक्ष दिलं पाहिजे आपल्या पोरांना की लेग डे कधीच स्किप करायचं नाही. लेग वर्कआउट करत असताना तुमचं ऍप्स वर्कआउट होतंय, परत तुमचं शोल्डर होतंय, बायसेप होतंय, सगळे बॅक वर्कआउट टोटल होतंय, वर्कआउट. सगळं टोटल वर्कआउट होतंय. कमीत कमी आठवड्यातून 2 दिवस लेग डे असायला पाहिजे.
लेग डेचे 2 सिक्वेन्स, अर्ध शरीर आपलं लेग आहे. लेग. आपल्यासारख्या माणसानं जर आपल्याला चांगली स्ट्रेंथ गेन करायची, चांगलं स्ट्रक्चर डेव्हलप करायचंय, तर मोठमोठ्या मसलवर काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि ते बी फ्री वेटमध्ये. फ्री वेट म्हणजे कसं, रॉड, प्लेट आणि डंबल वापरून. ओके. काय असतं, एखादी मशीनचे बायोमेकॅनिक्स ठरलेले असते. तर पुश मुवमेंट करीत असताना आता हे काय करते, ते मशीन ठरवते कशी मुवमेंट होणार कशी आहे ते. मुवमेंट होणार, राईट. म्हणजे ह्यात माइंड जास्त यूज नसतं. पण माइंड मसल कोणत्या, डंबल घेतलाय असा चेस्टला किंवा शोल्डरला असा घेतलाय, ओके. आपण खाली घेताना ते असा असा बॅलन्स होतोय, होत. हे सगळं लक्ष द्यावं लागतं. राईट. तेवढं त्याच्याकडं कॉन्सन्ट्रेट होतं, कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ह्यानं पण खूप जास्त रिझल्ट येतो. ओके, म्हणजे वर्कआउट ह्यानं करताना ग्लँड सिक्रेट होतात जास्त, हे खूप महत्वाचं असतं. मग जे असतं डेली वर्कआउट वगैरे करतात आपले पोरं, नॅचरली बॉडी वाढवायची, ह्यांच्यासाठी तुम्हाला समजा काय 2 शब्द सांगता येईल? हा, तर माझं म्हणणं एवढंच आहे, मला एवढंच सर्वांना सांगायचंय आणि हात जोडून रिक्वेस्ट करायची सगळ्यांना, की जे ऐकतील त्यांचं भलं होईल, जे नाहीत ऐकणार त्यांचं आणखीन भलं होईल. तर मित्रांनो, जे लोक दाखवतात एक आणि करतात एक, म्हणजे सोशल मीडियावरचं ज्यांचं आयुष्य वेगळं असतं आणि प्रॅक्टिकली आयुष्य वेगळं असतं, लाईफ वेगळी असते, हे तुम्हाला वैयक्तिक ॲनालिसिस करता आलं पाहिजे. तुम्हाला कळलं पाहिजे की कोणता माणूस ओरिजिनल आहे आणि कोणता माणूस फेक आहे. हे तुम्हाला कळलं. मी सांगतोय म्हणून नाही किंवा दुसरं कोणी सांगतोय म्हणून नाही. एकदा ॲनालिसिस करा, मग फॉलो करा. आणि ह्या सोशल मीडियाच्या भानगडीत पडू नका की ह्यो असं घे म्हणतोय, ह्यो ऑनलाईन असं घे म्हणतोय. तुम्हाला त्याच्याविषयी नॉलेज घ्या. एनिवन मी जरी सांगत असलो तरी एकदा सर्च करा की बाबा हे खरंच आहे का, आणि मग त्याला फॉलो करा. आणि इथूनच मग खरी सुरुवात होती फिटनेसची. आपले पूर्वज फिट होते, आपण बी फिटच आहे, आपलं जेनेटिक फिटनेसचं आहे. आता हे नवीन कल्चर आलंय की हे घ्या ते घ्या फिटनेस. मेहनत करा, रोज उठून जिमला जायचं, चांगला डाएट करायचा आणि झोप घ्यायची चांगली, आणि चांगल्या माणसात बसायचं, उठायचं, कशाची गरज लागत नाही, 10 पटीनं आयुष्य वाढतं. तर एवढंच सांगाल मी, संदेश देईन. आणि थँक्यू मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला पटलं तर लाईक करा, शेअर करा, नाहीतर करू बी नका.